नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस VM या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण। तुम्ही माझ्या मागे बघितलं असेल तर माझ्या मागे एक काळा पडदा आहे आणि मी सुद्धा एक काळा कपडा घातलेला आहे। याच काळ्याचा अर्थ म्हणजे एका कोणत्या तरी गोष्टीचा निषेध, आणि आपण आज एका अशाच गोष्टीचा निषेध करणार आहोत, ते म्हणजे नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीचं वानतारा गुजरातमध्ये अनंत अंबानी यांच्या वनतारा या प्रोजेक्टमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या हत्तीनीच्या विषयावर। सर्वांना माहिती आहे की आपल्या धर्मामध्ये भूतदया, प्राण्यांवर किती प्रेम केलं जातं। माणसांना आपण मदत करत असतो, तसंच प्राण्यांना देखील आपण मदत करत असतो। किती प्राणीमित्र आपल्या जीवावर उदार होऊन प्राण्यांसाठी झगडत असतात, प्राण्यांसाठी लढा देत असतात आणि प्राण्यांसाठी आपला जीव मुठीत घेऊन ते त्या प्राण्यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचं रान करतात। हे सर्वांनाच माहीत असेल, पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की कोल्हापूरमध्ये नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीचं स्थलांतर करण्यात आलं। गेले 35 ते 40 वर्ष पिढ्यानपिढ्या या मठातील जी भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये भावनिक दृष्ट्या जर कोणी अढळस्थान निर्माण केलं असेल ते ह्याच हत्तीनीनं। या हत्तीनीशी त्या लोकांच्या, तिकडच्या लोकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या आणि त्याच भावनांना घालायचं काम पेट्टा या संस्थेने केलं। पेट्टा ही अशी संस्था आहे जी असं दाखवते की एखाद्या ठिकाणी एखादा वन्यजीव, वन्य प्राणी जर असेल आणि त्याच्यावर जर अत्याचार होत असेल किंवा त्याला दुखापत होत असेल किंवा तो आजारी पडत असेल, तर त्याला काळजी घेण्यासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जाणं। सर्वांना माहित असेल की अंबानींनी आपल्या लाडक्या लेकासाठी म्हणजे अनंत अंबानीसाठी गुजरात येथे प्राण्यांचा एक भला मोठा प्रोजेक्ट तयार केला। तो प्रोजेक्ट आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाहिला। प्रोजेक्ट उत्तम आहे, त्यात कोणतीही दुमत नाही, पण कोल्हापूरमधील नांदणी या मठात असलेली जी माधुरी महादेवी याच्यामध्ये सगळे कोल्हापूरकर काय तर आमच्यासारखे लोक सुद्धा देव बघतात। तुम्हाला सर्वांना माहित असेल की देवाने विविध रूप घेतलेली। भगवान विष्णूंनी सिंहाचा अवतार घेतला म्हणजे नरसिंह। त्यानंतर त्याआधी भगवान विष्णूंनीच वराह अवतार घेतला। इतकी उदाहरण आहेत। आपण प्राण्यांमध्ये देखील देव बघतो, पण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा काही ना काहीतरी कारण देऊन या हत्तीनीला वानतारामध्ये घेऊन गेले। पण ह्या गावातील लोकांच्या ज्या भावना आहे, भाविकांच्या भावना आहे, त्यांचे ते पूजायचे त्या हत्तीनीला, पण त्याचा कोणताही विचार न करता न्यायालयाने असा निर्णय दिला की हत्तीनीला तिथे स्थलांतरित करण्यात येईल। तिच्यामुळे कुणालाही आजपर्यंत त्रास झाला नव्हता। जर सरकारला न्यायालयाला इतकीच चिंता होती तर त्यांनी तिकडे एखादं रेस्क्यू हब किंवा एखादं तिला काळजी घेण्यासारखं हब तयार करण्याची गरज होती, पण त्यांनी डायरेक्ट वानताराला घेऊन जाण्यासाठी सांगितलं। पण माझा एक आढळा असा प्रश्न आहे पेट्टा या संस्थेला की जेव्हा गोहत्या केली जाते, गायींना अमानुषपणे मारलं जातं, त्यांना पकडलं जातं, गोरक्षक पकडतात, पण कोणत्या अवस्थेत पकडतात याचा कोणीही विचार करू शकत नाही। पण आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी काही लोक गोहत्या करतात, गायींना मारतात आणि आपल्या पोटाची भूक भागवतात आणि
जे गायींना मानणारे लोक आहेत त्यांचा अपमान करतात, तेव्हा ही संस्था कुठे जाऊन बसते, हा माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही जर असं दाखवताय की काळजीपोटी वांताराम या ठिकाणी या हत्तीनीला घेऊन जाण्यात आलेले आहे, पण जेव्हा गायींवर देखील अत्याचार होतात तेव्हा तुम्ही कुठे लपलेले असतात, हा माझा प्रश्न आहे. हा माझा तुम्हाला चॅलेंज आहे. तुम्ही जर खरंच प्राणीप्रेमी असाल तर ह्या माझ्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर द्या. सर्वात भावनिक अशी दृश्य होती, तुम्ही बघितलं असेल की भावनिक दृश्य होती. लोकांच्या भावना या हत्तीनिशी जोडल्या गेल्या होत्या. आपण त्याच्यामध्ये देवाला पाहतो, आपण त्याच्यामध्ये गणरायाला देखील पाहू शकतो. हत्तीमध्ये आपण देव पाहतो, कारण गणराय आता येणार आहेत, तर गणरायाची सोंड ही एका हत्तीच्याच धडापासून आहे, तर तिथे आपण देव बघतो. पण इकडे या संस्थेने या भावनांचा, लोकांच्या भावनांचा विचार केला नाही आणि या हत्तीनीला वानतरामध्ये घेऊन जाण्यासाठी हे या संस्थेने प्रश्न निर्माण केल्यामुळे न्यायालय देखील तयार झालं. पण ही संस्था कोणतीही सरकारी नाही आहे, हे मी तुम्हाला नमूद करून सांगतो. पण ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत, अक्षरशः लोक रडत होती आणि नक्कीच ह्या लोकांची जी हाय आहे ती ह्या लोकांना लागेल. आणि आत्तापासूनच लोकांनी जिओला बॉयकॉट करायला सुरुवात झाली. तुम्ही विचार करा, तुम्ही सुद्धा ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकता. तुम्ही जर ट्विटरवर ट्रेंड आणला तर जिओचे काय अख्ख्या अंबानी ग्रुपचे शेअर्स घसरू शकतात. फक्त तुम्हाला तो ट्रेंड लोकांपर्यंत जागरूकता आणण्याची गरज आहे. आणि हा लढा जर तुम्ही तसाच चालू ठेवला तर नक्कीच अंबानींना पुन्हा वांतारावरून इकडे हत्तीला पुन्हा आणावं लागेल. आणण्यास आपल्यासारखे लोक भाग पाडू शकतात. तर मी तुमच्या सोबत आहे या मोहिमेत. तुम्ही आमच्या सोबत आहात का, आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर आमच्या या मोहिमेला तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही हॅशटॅग महादेवी किंवा हॅशटॅग सेव्ह एलिफंट, हॅशटॅग सेव्ह महादेवी या ट्रेंडनुसार काम करू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपली ही हत्तीन वाचेल आणि आपली संस्कृती टिकेल आणि लोकांच्या भावना पुन्हा पुनर्जीवित होतील. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.